वसई विरार परिसरात शुक्रवारी पूर्वपदावर जनजीवन आलेलं आहे आणि पूर्वीसारखी वसई दिसलेली, कारण मागील 8 दिवसात फक्त पाणी, वाहत्या गाड्या, पडलेली झाडं अशी दृश्य वसई विरारमध्ये पाहायला मिळाली। परंतु गुरुवार आणि शुक्रवार कडकडीत ऊन होतं। आता महापालिकेपुढे मोठं आव्हान असणार आहे कचऱ्याचं, जो अनेक ग्राउंड फ्लोअरच्या घरांमध्ये पाणी घुसलेलं, त्या घरांमधला कचरा हा बाहेर आलेला आहे। हे जर बघितलं त्याच्यामध्ये गाद्या आहेत, खुर्च्या आहेत, पलंग आहेत, फ्रीज आहेत, हा एका बिल्डिंगचा कचरा आहे। अशा वसई विरारमध्ये जवळपास 400 ते 500 बिल्डिंगचा पाण्याखाली गेलेल्या त्या सर्व बिल्डिंगचा कचरा जो आहे रस्त्यावर आलेला आहे। सध्या मी उभा आहे वसई पश्चिमेच्या कृष्णा टाउनशिप गोकुलांगण परिसरामध्ये। कसा कचरा आहे हे मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने दाखवतो गाडीवर बसून। हा कचरा गोकुलांगण परिसरातला आहे। आता पुढचा कचरा मी तुम्हाला दाखवतो। आपण हळूहळू पुढे जर आलं तर असा रस्त्याच्या दोन्ही बाजूला अशा प्रकारे कचरा पाहायला मिळतो। दोन्ही बाजू जे आहेत कचऱ्याने पूर्णपणे भरलेल्या आहेत। प्रत्येक बिल्डिंगमधला हा कचरा आहे, म्हणजे ॲव्हरेज प्रत्येक कचऱ्यामध्ये एक खुर्ची, सोफा तुम्हाला पाहायला मिळतं, कम्प्युटर टेबल असेल, सर्वाधिक गाद्या ह्या पाहायला मिळतात। म्हणजे पूर्ण फुटपाथ हा जो आहे भरलेला आहे। हा कचरा जर लवकर उचलला नाही तर मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी, वास इथे पसरू शकतो। परंतु महानगरपालिका सकाळपासून हे काम करते, परंतु ती देखील कुठेतरी हतबल आहे, मॅनपॉवर यांच्याकडे कमी आहेत। आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी म्हणजे जागोजागी हा कचरा आहे। मग तुमचं साईनगर असो, दिवाणमान असो, समतानगर असो, प्रत्येक ठिकाणी कचरा हा पाहायला मिळतो। त्यात हे भंगारवाले देखील बिचारे फिरतात। या कचऱ्यामध्ये आम्हाला काहीतरी वेचायला मिळतंय की ना ते पाहतात। या भंगारवाल्याने त्याच्या कामाचं आहे तेवढं वेचलेलं कदाचित असावं। हा कचरा जर बघितला तर मोठ्या प्रमाणावर कचरा आहे। या साईडला जर ह्या बिल्डिंगजवळ आम्ही आलो तर इथे देखील हा कचरा आहे। ॲव्हरेज प्रत्येकाच्या घरातल्या गाद्या ह्या पूर्णपणे भिजलेल्या आहेत। तर दुसरीकडे पण इथे देखील गाद्या, सोफे हे मोठ्या प्रमाणावर भिजलेले आहेत। म्हणजे करोडो रुपयांचं नुकसान इथे झालेलं आहे। हे सर्व बघितलं तर लोकांच्या मदतीला फक्त लोकच आहे। एक कविता आहे, मोडून पडला संसार, मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा। हा संसार यांचा पूर्णपणे तुटलेला आहे। आपल्या घरामध्ये एखादा सोफा असेल, एखादा फ्रीज असेल, तो घ्यायचा असेल तर माणूस पै जमवतो आणि नंतर या सोफ्याची पाण्यामध्ये अशी अवस्था होते। लोक टाक्या साफ करतात कारण मोठ्या प्रमाणात टाक्यांवर पाणी फैलत आणि कचरा एवढा आहे की महानगरपालिकेला अक्षरशः JCB बोलवावं लागलेलं आहे, कारण मॅन पॉवरने हा कचरा साफ होत नाही। JCBच्या सहाय्याने हा कचरा साफ करण्याचं काम सध्या सुरू आहे। लोक आहेत की लोक हा कचरा कधी उचलतील याची वाट पाहत आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी असेल, लोकांचा आक्रोश आपण पाहिला। कचरा उचलल्यानंतर मोठ्या प्रमाणावर जे आहे की हा जो कचरा बघितला आपण दाखवू तेवढा थोडा आहे, आमच्या कॅमेऱ्यात कैद करू तेवढा थोडा आहे। हा तर आम्ही तुम्हाला थोडा कचरा दाखवला। सर्वच परिसरात हा कचरा आहे आणि ह्या कचऱ्यामध्ये आहे तो लोकांचा संसार, पायी जमून बनवलेला संसार जो आहे हा समोर आलेला आहे। आता गव्हर्नमेंटने पंचनामे सुरू केलेले आहे आणि गव्हर्नमेंट जे आता आहे तुम्हाला 5 ते 10 हजार रुपये, जास्तीत जास्त 15,000 रुपये देईल। पण 15,000 रुपयात एक गाडी तरी बनणार आहे का, हा प्रश्न आता आहे। परंतु काय करणार, आता लोकांसाठी स्वतःचा हे ओझं आहे तो स्वतःच उचलावं लागणार आहे। HP लाईव्हसाठी प्रवीण नलावडे, वसई। HP लाईव्हकडे माझं एवढंच निवेदन आहे की तुम्ही आमचे जे म्हणणं आहे ते तुम्ही नगरपालिकेपर्यंत पोचवावे आणि पहिला तर ही जी साफसफाईची इम्पॉर्टंट जी आहे वस्तू ती पहिला करावी, ह्याला प्राधान्य आम्हाला द्यावे। कारण जी नगरसेविका आहे ती आज पण इकडे कुठे फेरफटका मारत नाही आहे की कुठे घाण आहे काय आहे ती उचलावी, काही नाही। नगरसेविका तुमचे कोण आलेलं का? निम्मी जोशी फक्त काल आलेले। वोट मागायला ही माणसं घरी येतात आमच्या, पण पाण्याच्या बाटल्या आम्हाला भिकाऱ्यासारख्या फेकून दिलेल्या आहेत आणि ते पण एक दोन दिल्या असतील मला वाटतं। आणि त्यात पण ते लोक रील काढत होते। त्यांचे पॉझिटिव्ह साईड फक्त ते लोक त्यांच्या रीलवर दाखवतात, पण जे नेगेटिव्ह साईड आहेत जे आम्ही त्यांना बोलतो आहे ते लोक शूट करत नाही। तर आमचं म्हणणं तुमच्याकडे एवढंच आहे की माणुसकीच्या नात्याने तरी तुम्ही नगरपालिकेपर्यंत आमचं हे जे पण म्हणणं आहे ते पोचवावे। काही पार्टीज होते जे आतमध्ये आलेले बिल्डिंगमध्ये आम्हाला दमडाकेटी करून गेले की तुम्ही 30 वर्ष जे तुमच्याबरोबर घडलेलं आहे तुम्ही त्याच्याकडे लक्ष न देता तुम्ही आत्ता जे घडतं त्याच्याकडे आम्ही 4 महिने झाले आहेत ते आम्ही त्या पॉईंट हा झालेलो आहे। तुम्ही आमच्यावर असं ब्लेम टाकू नका। ड्रेनेज सिस्टम ही पहिल्यापासून आहे, आम्ही एक्सेप्ट करतो ड्रेनेज सिस्टम पहिल्यापासून आहे, पण इतका जे त्रास आम्हाला या वर्षी झाला आहे ते ह्याच्या आधी कधीच झालेलं नव्हतं। पाणी भरायचं मान्य आहे आम्हाला, पण इतकं नुकसान कधीच कोणाचं झालेलं नाही जे या वर्षी झालेलं आहे। हे काल येऊन बोलले की तुम्ही 10 वर्षापासून तुम्ही काय बोलले ना आता बोलतायत, पण 10 वर्षापासून पूर्वी पाणी भरायचं नाही। पहिलं नगरपालिकेचे कामं फटाफट व्हायचे, नगरचे आपले नाले साफ टाईम टू टाईम व्हायचे। पण यावेळी पावसाच्या आधी पण नाही आले ना पाऊस येणार आहे। त्यांना माहिती आहे की नगरसेवकचं काम काय की गटर नाले साफ करणं पाहिजे, मग पाणी स्ट्रेट जाईल। पण आमच्या इकडचे जे कार्यकर्ते दीपक नाईक त्यांनी नाले सफाई करून आमचं पाणी म्हणून थोडं फार कमी झालं, नाहीतर ते पण झालं नसतं।
अनिल राणे. माझं एवढं म्हणणं आहे, कुठल्या अशा पक्षाची मला म्हणजे फसवणूक करायची नाही, तर त्यांचं नाव बदनाम करायचं नाही, पण येणाऱ्या पब्लिकला, येणाऱ्या जनतेला हा त्रास होय तो सहन नाही झाला पाहिजे. सहन झालेला आहे आणि अतिशय त्यांनी पाण्यामध्ये असे दिवस चाललेले आहेत जे आपण बघू पण शकत नाही. काही जणांचे हाल झालेले आहेत, काही जण 4-4 दिवस पाणी नव्हतं, अन्न नव्हतं, निवाऱ्याचे हालत आणि टॅरेसवरती झोपत होते. तर माझं रिक्वेस्ट आहे, सर्व पक्षांनी एकत्र येऊन, सर्व पक्षांनी एकत्र नगरपालिकेला हलवून आम्हाला मदतीची गरज आहे ती द्यावी, एवढी माझी इच्छा बोलतो आणि माझं 2 शब्द तुम्हाला सांगते बस. नाव काय आणि काय सांग? माझं नाव वृषाली धाडवे, मी मिस्टरनगर बिल्डिंगमध्ये राहते. हे सगळं दिसतंय ना तुम्हाला, हे आमच्या घरातलं हे कचरा नाही, आमच्या घरातलं जे सामान, आमचा संसार हा सगळा इकडे कचऱ्यामध्ये पडलेला आहे. आज आम्ही हे EMI वगैरे घेऊन काय वस्तू, आमचा फ्रीज, वॉशिंग मशीन, सोफा वगैरे सगळं नवीन वस्तू आम्हाला फेकायला लागलेल्या आहेत. खरेदी केली होती तुम्ही? हां, खरेदी कशी केली होती? आम्ही हे EMIने वगैरे, आम्ही आता सोफा वगैरे तर आपण हे सगळं एवढ्या मोठ्या महागाच्या वस्तू आपण तर EMIनेच वगैरे घेतो. आता एक कचरा बघून कसं वाटतं? खूप वाईट वाटतं आहे. हे आमच्या घरातलं सगळं पडलेलं आहे, हे बघूनच आम्हाला चांगलं वाटत नाही आहे.